नमस्कार, कसे आहेत सगळे? आशा करते सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर धनुच्या स्कूलमध्ये ना मदर पॅरेंट्ससाठी कॉम्पिटिशन होतं. त्याच्यामध्ये दुर्गा माता डेकोरेट करायची होती आणि हे फर्स्ट टाईम मी असं काहीतरी करणार होते. म्हणजे असं कॉम्पिटिशन वगैरे मी कधी पार्टिसिपेट झाले नव्हते. फर्स्ट टाईम हे घेतलं होतं. म्हटलं चला बघूयात आपल्याला जमतंय का. आणि खूप वर्षांनी मी हे सगळं करायला घेतलं होतं आणि बरीचशी मदत मला अहोंनी केली. टीचरांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यावरती कलर वगैरे अजिबात यूज करायचा नाही. तुम्ही बाकी काही गोष्टी करून डेकोरेट करू शकता, पण कलर करायचा नाही, कारण लहान मुलंसुद्धा कलर करतात. मग ते त्यांचं बरोबरच होतं. आणि मग बऱ्याच गोष्टी मी अशा सर्च केल्या, काय वेगळं मला सापडते का किंवा वेगळं काही करता येते का. 2-3 दिवस घालवले आम्ही हे सगळं पूर्ण करण्यासाठी. आम्ही ना व्हरायटीज म्हणून अशी चकमक जी भेटते ना, अशी कलरफुलवाली ती चकमक आणली होती. आणि जरासं फेविस्टिक पाण्यामध्ये मिक्स करून ना त्याच्यामध्ये जे काही आपलं ते म्हणजे देवीचं हे होतं ना त्याच्यावरती लावून घ्यायचो आणि आम्हाला हवी तिथेच फक्त चकमक टाकून असं बाकी काही डेकोरेट केलेलं होतं. आणि खूप इझी वाटत होतं. माझ्याकडे एक बन होता, त्याच्यावरती पूर्ण असे खडे वगैरे असं वेगवेगळं काही काय होतं त्याच्यावरती. मग असं व्यवस्थित बघितलं की कुठं हे काय सूट होते, सगळं लावून बघितलं आणि प्रॉपर अशी देवी तयार करून झाली म्हणजे 3 दिवसामध्ये. आणि जो पाठीमागचा डार्क ब्ल्यू कलर दिला गेला ना त्याच्यामुळे वेगळा लुक दिसत होता. म्हणजे थोडंसं मला कसं तरी वाटलं की तिथं तो कलर नव्हता जायला पाहिजे, पण ठीक आहे गेला. आणि जिथं केसांचा जो भाग होता ना तो म्हटलं आपण ब्लॅक कलरनेच कलर करूयात, कारण बाकी काही ऑप्शन मला सापडत नव्हता. ज्यावेळेस मी इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकले ना त्यावेळेस बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं की तू हे करायला पाहिजे होतं, म्हणजे जो काळा थ्रेड असतो ना त्याच्याने तू जो केसांचा कलर आहे ना तो द्यायला पाहिजे होता. पण हे आपल्याला नंतर आठवलं. म्हटलं चला आता असं एवढं सगळं बनवून घेतलं. अक्षरशः 3 दिवस घरामध्ये नुसती चकमकच होत होती. पुसून मला खूप सारा वैताग आला होता. फायनली आज शेवटचं काम ते परिपूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी मग मी सकाळी हे तुम्हाला दाखवते. खूप मस्त अशी देवी डेकोरेट झाली होती. तुम्हाला कशी वाटली ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धनुषला स्कूलमध्ये सोडलं, त्याला घेऊन आले आणि आल्याच्या नंतरनं कामं करायला घेतली आणि त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा शूट करायला घेतला. बाहेर इतकं सारं ऊन लागतंय ना की सांगायला पण शब्द नाही आहेत माझ्याकडे, किंवा तुम्हीसुद्धा ते अनुभवत असाल. बाहेर गेल्यानंतर ना म्हणजे मी जेव्हा धनुषला सोडायला जाते ना सकाळी तेव्हाच प्रचंड ऊन पडलेलं असतं. आणि त्या उन्हात यायचं जायचं म्हटलं ना की मला इतका त्रास होतो, म्हणजे डोकं एकदम जड होऊन जातं आणि ॲटोमॅटिकच डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते, कारण ते ऊन अजिबात सहन होत नाही. आणि 2 वाजताचं ऊन तर मग काय भयानकच असतं, खूप भयानक असतं असं म्हणायला पण काय हरकत नाही. त्याला घेऊन आल्यानंतरनं मग मी कामं करायला घेतली. ब्लँकेटसुद्धा काढलेलं नव्हतं. सगळी कामं करता मला आठवलं की आज तर कोजागिरी पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे घरातली पण क्लिनिंग तेवढीच महत्त्वाची. देवपूजा, त्याच्यानंतरनं उंबरड्याची पूजा, ते सगळं मला आवरायला घ्यायचं होतं. आणि माझं असं असतं ना की मी जर एकदा कामाला लागले ना तर मग मी सगळी कामं आटपूनच निवांत बसून जाते. तोपर्यंत काय मला बसायला पण आवडत नाही. बाहेर आमच्या त्या ज्या सोसायटीचं काम सुरू आहे ना ते परत सुरू झाले, तर त्याची इतकी धूळ येते ना, म्हणजे गॅलरी मला रोजच्या रोज आजकाल वॉश करावी लागते. कपडे वगैरे इतकी धूळ बसते ना आणि खूप किळसवाणं वाटतं. आणि माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो मग संध्याकाळच्या वेळेलाच कपडे धुवायची. पण ठीक आहे, आता म्हटलं की थोडासा वेळ आहे, होऊन जाईल सगळं आपलं काम वेळेत, म्हणून मग मी आज दुपारीच कपडे धुवून घेतलेले. अहोंची कपडे तर बघा काल धुतलेली अजून बाहेरच तशीच होती. त्याच्यावरती पण भरपूर सारी धूळ बसलेली होती. व्यवस्थित झाडून झटकून मग मला आतमध्ये घ्यावे लागले. आमच्या विंडोज सारख्या ओपनच असतात, म्हणजे दिवसभर तरी ओपनच असतात. त्याच्यामुळे ना हॉलमध्ये पण प्रचंड सारी घाण येते. ते वरचेवर मला सारखं क्लीन करावं लागतं, म्हणजे दिवसातून किती वेळा झाडू मारायला लागतं त्याचं प्रमाण राहत नाही. हा टिपवाय जो आहे ना तो भरपूर वर्षाचा आहे, म्हणजे 4 वर्षाचा तरी जुना असेल मला वाटते. आणि खूप सारा त्याने त्रास दिला आहे आम्हाला. म्हणजे ह्याच्यामध्ये आधी खूप सारे कॉक्रोच व्हायचे आणि जो खालचा बॉक्स आहे ना तो मी वरचेवर सारखं क्लीन करायचे. मग जेव्हा क्लिनिंगला काढायचे ना तेव्हा आतमध्ये छोट्या छोट्या अशा गोळ्या असतात कसल्या तरी, त्या मग ड्रॉवरला मागे पुढे करताना त्या पडून गेल्यात आणि तो ड्रॉवर पूर्ण खराब झाला आहे. ते माझ्या चुकीमुळं झाले, कारण मी व्यवस्थित त्याला काढत नव्हते म्हणून. पण ठीक आहे म्हटलं आता सोफ्याला मॅच होईल असं आम्हाला टिपवाय घ्यायचं आहे, बघू आता कधी घेणं होईल ते. पसारा आवरायला घेतला होता हॉलमधला. अजूनसुद्धा आमची ती विंडो ओपनच आहे, त्याच्यामुळे बरीच सारी धूळ येते. धनुष त्याचा जो टी व्हीचं त्याचं खेळायचं काम सुरू होतं. माझे कपडे वगैरे धुवून झाली होती, म्हटलं मशीनला सुकवायला लावते. आणि इथं जरी गॅलरीत टाकले ना तरी पटकन कपडे सुकून जातात, म्हणून मग मी म्हटलं मशीनला लावून घेते. बाकी घरातली बऱ्यापैकी सगळी कामं आवरलेली होती. खूप दिवस झालं मी व्हिडिओ हे शूट करून ठेवलेले आहेत, पण हळूहळू तुमच्यासोबत पोहोचवते. हा शेवटचाच व्हिडिओ आहे तसं बघायला गेलं तर. धनुची एक्झाम सुरू झाली होती ना, मग त्या 8 ते 10 दिवसांमध्ये एकही मी लॉंग व्हिडिओ शूट केला नव्हता. इंस्टाग्रामसाठी शॉर्ट व्हिडिओ फक्त शूट करायचे आणि तिकडेच टाकायचे. यूट्यूबला टाकायला मला वेळच भेटत नव्हता. पण म्हटलं आता चला, धनुची एक्झाम झाली आहे, त्याला सुट्टीसुद्धा लागली आहे.
आता मी मस्त 15 दिवस एकदम निवांत असणार आहे, त्याच्यामुळे मी रोजच्या रोज व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करणार आहे. दिवाळीची बऱ्यापैकी तयारीसुद्धा झाली. आता ते उद्या परवापासून जे व्हिडिओ येतील तुम्हाला, म्हणजे उद्यापासूनचे जे व्हिडिओ येतील ना, सगळे आपले आत्ताचेच येतील, कारण हा शेवटचा व्हिडिओ होता आधी शूट केलेल्यातला. हा कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का. तर सगळी साफसफाई करून घेतली, फरशी वगैरे छानशी पुसली. शेजारीच माझी एक मैत्रीण राहते, मग ती आली होती. मग आम्ही मस्त गप्पा वगैरे मारले आणि त्याच्यानंतरनं त्या गेल्यानंतरनं मग मी माझं परत देवपूजेचं जे काही काम आहे ना ते करायला घेतलं. उंबरट्यावरती मस्त हळदीचं लेपन केलं होतं. उंबरट्याची पूजा करून घेतली. साईडलाच ना एक छोटीशी रांगोळी काढली होती आणि तिथं दिवा लावला होता, जो की धनुषने स्कूलमध्ये डेकोरेट केला होता, कारण त्याच्या एक्झाममध्ये ते सुद्धा होतं, पण ती डेकोरेट करायची होती. मग त्यानं ते आणलेली पंतीस लावली होती बाहेर आणि मस्त दिवाळी वाईब्स येत होत्या. म्हणजे आज खरंच सांगते, अगदी मनापासून बाहेर दिवा वगैरे लावल्यानंतरनं जेवढं बाहेरचं वातावरण फ्रेश असतं ना, तेवढंच घरामध्ये आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येते असं मला वाटतं. घरातली पण देवपूजा आवरून घेतली आणि नवरात्रीमध्ये खूप सारी फुलं आणली होती टप्प्याटप्प्याने, जे माळेसाठी लागायची ना, ती भरपूर सारी फुलं शिल्लक होती. त्याच्यामुळे मला बाहेरसुद्धा रांगोळी काढता आली आणि घरामध्ये पण आज देवांना छान फुलांनी वगैरे सजवलेलं होतं. आता दिवाळीमध्ये ना मस्त असे डेकोरेट केल्यानंतर, म्हणजे बाहेर लायटिंग वगैरे लावल्यानंतर तर खूपच छान वाटणार आहे. पण तात्पुरतं हे जे घरातले दिवे आहेत ना, त्याच्यानेच घर खूप जास्त फ्रेश वाटत होतं. आज संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये कापूरसुद्धा जाळला होता. सगळीकडे घरामध्ये कापूर वगैरे फिरवून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी जेवण बनवायच्या तयारीला लागले. रविवारी संध्याकाळी जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो ना, त्यावेळेस थोडीशी कोथिंबीर आणली होती आणि पावटा आणि मला वाटते काळा घेवडा की असं काहीतरी होतं, नाही हिरवी मिरची होती मला वाटते त्याच्यामध्ये. तर ना ते मी दिवसभर काढलंच नाही, म्हणजे संध्याकाळी ठेवलं आणि सोमवारी दिवसभर काही काढलंच नाही. डायरेक्ट म्हटलं संध्याकाळी काढता येईल म्हणून काढायला घेतलं, तर खूप जास्त पावटे वगैरे खराब झालेले होते. जेवढे छान निघले ना तेवढ्याच्यात मी छान अशी आमटी बनवून घेतली आणि भाकरी पण बनवून झाल्या. आणि मला असं वाटलं की अहोन म्हणतील की नको मला भात नाही खायचं म्हणून, कारण भाकरीच मी जास्त केल्या होत्या, म्हणजे 3 भाकरी केल्या होत्या. धनुष अर्धी भाकरी खातो आणि मग वरची मग हे म्हटलं तरी खाऊन घेतील अशा हिशोबाने केलं होतं मी, कारण शिल्लक राहायला नको. पण अहोंचं म्हणणं होतं की भात पण लाव थोडासा, कारण पावट्याच्या आमटीसोबत त्यांना भात आवडतो खायला, म्हणून भाताचं कुकर लावून घेतला. सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ केले. मला ती चांगली सवय असं मला वाटतं. जिथं मी असेल त्याच रूममधली लाईट सुरू असते, जिथे धनुष असेल तिथली सुरू असते. जिथं आम्ही जात नाही किंवा माझं सगळं काम झाले त्यावेळेस मी सगळ्या लाईट्स ऑफ करून टाकते. आणि बघा बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं होतं. आणि जो आमचा मेन डोर आहे ना, तिथं समोर ना मस्त असं एक छोटंसं बटरफ्लाय बसलं होतं. इतकं क्यूट होतं ना, खूप जास्त क्यूट होतं. मंगळवारी संध्याकाळी आम्ही गेलो होतो काळोबाईच्या दर्शनासाठी. नवरात्रीमध्ये ज्या दिवशी मी गेले होते ना, त्या दिवशी मंदिराला लावलं होतं कुलूप आणि आजही सेम कुलूपच होतं. मला तेलसुद्धा घालता आलं नाही देवीला वातीमध्ये आणि आजसुद्धा बाहेरूनच मला दर्शन घ्यावं लागलं. पण ठीक आहे, तिथं गेल्यानंतर ना जे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते ना, ती बाकी कुठे गेल्यावरती होणार नाही असं मला वाटतं. मला निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायला प्रचंड आवडतं. आत्ता मी 5 वर्ष झालं फक्त पुण्यामध्ये राहायला आलेले. बाकीचा जो काळ आहे ना पाठीमागचा, तो सगळा माझा गावाकडचा आहे. त्याच्यामुळे मला तिकडच्या वाईब्स खूप जास्त आवडतात. ठीक आहे, आपण इथे सिटीमध्ये राहतो, सिटीमधल्या पण सगळ्या गोष्टी आवडतात, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जी मोकळी जागा असते ना, मोकळी हवा असते, पटांगण असतं ना, ते मला प्रचंड आवडतं. म्हणजे गावाकडची पण माझी अशी एक इच्छा आहे की असं घर असावं, घरासमोर अशी मोकळी मस्त जागा असावी, जसं की तुम्हाला आता ज्या देवीच्या मंदिरासमोर दिसलं ना सेम तशीच. बघू आता ती इच्छा माझी कधी पूर्ण होते ते. आणि मला आजकाल ना गावाकडचं वातावरण, गावाकडे राहायला खूप जास्त आवडायला लागले. असं डबे वगैरे क्लीन करून ठेवले होते आज दुपारी जेव्हा मला वेळ भेटला होता आणि त्यावेळेस. ही तर दिवाळीच्या आधीची क्लिनिंग आहेच, पण नंतरनं पण मी क्लिनिंग केली. म्हणजे आत्ताचा हा व्हिडिओ थोडा लेट आहे, म्हणजे 8 दिवसांनी मला वाटतं लेट होतो आहे. पण माझी परत किचनमधली बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे. जो काय सगळा किराणा होता ना, तो मी सगळा युनिटच्या खाली ठेवला होता आणि डबे मोकळे करून मस्त वॉश करून घेतले होते. म्हटलं की एकदाच हे मस्त वॉश करून झाले ना की मग टेन्शनच नाही. मला असं वाटतं की दिवाळी ह्या 2 गोष्टींशिवाय अपूर्ण आहे, ते म्हणजे मोती साबण आणि उटणं. म्हणजे आत्ता घरामध्ये आणून ठेवले ना, तरी पण बाथरूममध्ये गेल्यानंतर, म्हणजे ते सगळे मी बाथरूममध्येच ठेवले, जिथं स्टोरेज बॉक्स आहे आमचा बाथरूममधला तिथं. तर इतका मस्त सुगंध येतो आहे ना की काय सांगायलाच नको. आता चला मी हा भरभर असा सगळा मस्त पसारा आवरून घेते. अजून पण माझं व्यवस्थित डोकं चालत नाही आहे की मी कसं काय ठेवते, पण मला ठेवणं ते खूप जास्त गरजेचं आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाच आहात तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.